येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, भंडारा खोबऱ्याची उधळण करीत शेकडो भाविकांनी बाळे येथील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती। मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा रविवार असल्यामुळे दर्शनासाठी बहुसंख्य भाविक आले होते। पहाटे काकड आरती झाली। महाअभिषेक झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरू झाले। दिवसभर सोलापूर जिल्ह्यासह शहर परिसरातून आलेल्या भाविकांनी नैवेद्य दाखवणे, जावळ काढणे, कोटंबा भरणे आदी धार्मिक विधी पार पाडले। सायंकाळी पुन्हा अभिषेक झाल्यानंतर रात्री 8:30च्या सुमारास पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली। सोबत नंदीध्वज असतात। जिल्हा परिषद शाळेपर्यंत नंदीध्वज आल्यानंतर लंगर तोडण्याचा कार्यक्रम झाला। पुन्हा पालखी मंदिरात आल्यानंतर महाआरती करण्यात आली। मार्गशीर्ष महिन्यातील 4 रविवारी भाविक दर्शनासाठी येतात। येत्या 4थ्या रविवारी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता असून नित्योपचाराबाबत येथील पुजाऱ्यांनी अधिक माहिती लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिली। मी सागर चंद्रकांत पुजारी, श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट सचिव। आज 22 डिसेंबर 2024 यात्रेचा हा तिसरा रविवार। आजच्या दिवशी पहाटे 5 वाजता श्रीची काकड आरतीने सुरुवात झालेली, तसेच 8 वाजता महापूजा झाली आणि दिवसभर आज मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत, ज्यामध्ये जागरण गोंधळ, लंगर तोडणे, त्याचप्रमाणे जावळ काढणे, तळी भंडारा उचलणे, वारू सोडणे असे विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी मंदिरामध्ये पार पडत आहेत। संध्याकाळी 8 वाजता पुन्हा श्रीची महापूजा होणार आहे। महापूजा झाल्यानंतर श्रीची पालखी गाव प्रदक्षिणेसाठी निघणार आहे, ज्यामध्ये आमचे मानकऱ्यांच्या उपस्थितीत पाटील, तोडकरी, गावडे, कांबळे, सुरवसे इत्यादी मानकऱ्यांच्या उपस्थितीत छबिना गाव प्रदक्षिणेसाठी निघाल्यानंतर जिल्हा परिषदच्या मैदानावर त्या ठिकाणी लंगर तोडण्याचा पारंपरिक कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर पालखी गाव प्रदक्षिणा घालून मंदिरामध्ये आल्यानंतर मानकऱ्यांना मानाचा पानाचा भिडा देऊन यात्रेची सांगता या ठिकाणी होत असते। यामध्ये महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेची सोय, जादा बसेस, स्वच्छतागृह याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनाकडून पण योग्य पोलीस बंदोबस्त या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे मंदिर प्रशासनाकडून सिक्युरिटी नेमलेली आहे, जेणेकरून भाविकांचं दर्शन हे अगदी व्यवस्थितरित्या व्हावं यासाठी सर्वांकडून या ठिकाणी चांगले प्रयत्न झालेले आहेत। त्याचप्रमाणे शेवटचा रविवार 29 डिसेंबर 2024 या दिवशी यात्रेच्या शेवटचा रविवार असणार आहे आणि 5 तारखेला भांगरषष्ठी दिवशी मानकऱ्यांना प्रसाद देऊन या ठिकाणी यात्रेची सांगता केली जाते। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।